या ठिकाणी सर्व जे आहेत माझ्या वयाचे जे सर्वच आहेत ते सर्व आता मातंग समाजाची संख्या खूप जास्त आहे व संविधानामध्ये लिहिलेलं आहे की मातंग समाजासाठी उपवर्गीकरण आरक्षण आहे व ते आमच्या हक्काचं आहे व ते आम्हाला मिळालंच पाहिजे। त्यासाठी आम्ही इतर रस्त्यावरती उतरलो आहोत। शांतरीतीने आम्ही मोर्चा पार पाडणार आहोत। जर यानंतरही सरकारने काही निर्णय नाही घेतला तर हाच मोर्चा अख्ख्या राज्यात होणार आहे। आम्ही आमच्या आरक्षण वर्गीकरणाची मागणी आहे आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी या शासनाला सांगू इच्छिते की आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं। इतरही ज्या राज्यामध्ये आरक्षण लागू झालेलं आहे मग या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू करण्यासाठी हे शासन वेळ का घेतंय आणि जर वेळ घेतला तर आम्ही या मोर्चाच्या नंतरही मातंग समाज काहीतरी तीव्र निर्णय घेईल। आम्हाला आरक्षण वर्गीकरण लवकरात लवकर द्यावं असं आमची मागणी आहे। पहिला वर्ग आज बसला का मागण्या सरकारकडे गेल्या 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल पारित केला की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे करता येतं आणि ते करण्याचा सर्व अधिकार हा महाराष्ट्र राज्य सरकारकडे आहे। तो आदेश पारित झाल्याच्या नंतर मातंग समाजाच्या मागण्या होत्या की आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ व्हावं, परंतु हे राज्य सरकार ते करताना दिसत नाही। म्हणून आम्हाला हे मोर्चा आणि आंदोलन करून या राज्य सरकारला सांगायचं आहे की आमच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं, नाहीतर हा मोर्चा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ तुमचं बोलवलं तर तुम्ही जाणार हो मुंबईला? बोलायला तर आम्ही 100% जाऊ, परंतु आमच्या मागण्या त्यांनी तात्काळ मान्य कराव्या ही आमची नम्रतेची विनंती आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये पोस्टर दिसलं पाहिजे, प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी आरक्षणाविषयी आपल्याला घोषवाक्य दिसलं पाहिजे, चेहरा दिसला पाहिजे। मातंग समाजाचा आपलीला असलेला जय लहुटीचा चेहरा पिवळं वादळ या ठिकाणी डोंगरला आपल्याला घ्यायचं नाही, एक जणांनी सुद्धा पाऊल पुढे घ्यायचं नाही। आपल्याला आणखी या ठिकाणी ही समोरची गाडी पत्रकार बांधव आपण समाज बांधवांनी खाली उतरायचे पत्रकारांचा